स्पीड कंट्रोल ऑफ युनिव्हर्सल मोटर युजिंग SCR हे इक्विपमेंट आहे. AC आणि DC मोटर कंट्रोल दोन्ही सुद्धा सर्किट आहे यामध्ये. हे DC कंट्रोल, DC वोल्टेज कंट्रोल आहे आणि हे AC वोल्टेज कंट्रोल आहे. हा इथं लिंक किंवा ॲमीटर कनेक्ट करायची. त्यानंतर हा व्होल्टमीटरसाठी स्विच आहे फॉर AC आणि फॉर DC. या साईडला असेल तर DC आणि या साईडला असेल तर AC. आणि हा मोटरला जाणारा सप्लाय AC आणि DC सप्लाय ऑन. ही आपली युनिव्हर्सल मोटर आहे. ही मोटरचं सॉकेट कनेक्टेड आहे इथं. DC साईड फर्स्ट घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. मोटर सॉकेट कनेक्टेड आहे. त्यानंतर हे लोड काढल्यानंतर तिकडे व्हेरिएशन. हा आता मोटर कनेक्टेड आहे इथं DC साईडला. आता हा पॉट आहे. पॉट जसं व्हॅरी करेल त्याप्रमाणे मोटर रन होते. ओके. ॲटेन्युएटेड टेस्ट पॉईंट फॉर CRO. इथं 2 टेस्ट पॉईंट आहेत. त्या CROवरती आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट बघू शकतो. हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज करून DC वोल्टेज कंट्रोल केलेला आहे आणि युनिव्हर्सल मोटर रन केलेले. त्यानंतर इथं आपण मायक्रो कंट्रोलरची ZCD आणि गेट पल्सेस हे हाफ वेव्हचं हे आहे, वेव्ह फॉर्म आहे. म्हणजे झिरो क्रॉसिंग डिटेक्टर आहे. आणि हे गेट पल्सेस आहे. गेट पल्सेस थोडं स्लो करता येईल. नाही असू दे, ठीक आहे, समजते. हे गेट पल्सेस, गेटिंग पल्सेस TP3 ह्याचे आहेत. म्हणजे जसं पॉट आपण वाढवू तसं गेटिंग पल्सेस चेंज होतील ना त्याप्रमाणे. हां, फुल केलं तर गेटिंग पल्सेस दिसणार पण नाही. ठीक आहे, बघायचं. हां, बघू ना एकदा. जेवढं स्लो कराल तेवढं दिसते ना. थोडं फोकस इंटेन्सिटी वाढवलं. ठीक आहे, दिसते, नाही काय प्रॉब्लेम. चला आता AC साईड दाखवा सर. ही झाली DC साईड. आता AC साईड कनेक्ट करताना मोटर AC साईडला कनेक्ट करणार. लिंक सेमच आहे तसे राहणार. आणि हे दोन्ही स्विच AC साईडला कनेक्ट करायचे. आणि CROचं आउटपुट आहे ते CRO या साईडला. ॲटेन्युएटेड जे टेस्ट पॉईंट CROसाठी आहेत तिथं कनेक्ट करायचे. हा आता AC वोल्टेज रेग्युलेटरचा वेव्ह फॉर्म आहे. टेस्ट पॉईंटला दिसतो. आणि हे जसं आपण म्हणजे वाढवणार तसं तो पॉट जसा व्हॅरी होईल त्याप्रमाणे इथं व्होल्टेज व्हॅरी होते. आणि स्पीड पण दिसतं मोटरचं. चला 150 व्होल्टपर्यंत जातो. एकदा इथले फक्त दाखवा, आपण बंद करूया. हे गेटिंग पल्सेस, गेट पल्सेस दोन्ही साईडचे असतात. TP1 आणि हे TP2चं आहे. ओके. TP2. चल